दिल्ली के जंतर मंतर पर सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक के समर्थन में प्रदर्शन कर रहे छात्रों पर हुए कथित लाठीचार्ज के विरोध में महाराष्ट्र के गोंदिया में कांग्रेस ने जोरदार प्रदर्शन किया। जय स्तंभ चौक पर कांग्रेस के पदाधिकारियों और कार्यकर्ताओं ने सड़क पर बैठकर केंद्र सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की। इस दौरान छात्रों पर हुई कार्रवाई की निष्पक्ष जांच की मांग की गई। साथ ही आंदोलन के दौरान लोकसभा में विपक्ष के नेता राहुल गांधी के साथ पुलिस द्वारा किए गए कथित व्यवहार की भी कांग्रेस ने कड़ी निंदा की। प्रदर्शनकारियों ने केंद्र सरकार पर लोकतांत्रिक अधिकारों का दमन करने का आरोप लगाया। गोंदिया के जय स्तंभ चौक पर बड़ी संख्या में कांग्रेस कार्यकर्ता एकत्र हुए और छात्रों पर हुए कथित लाठीचार्ज के विरोध में प्रदर्शन किया। प्रदर्शनकारियों ने सड़क पर बैठकर केंद्र सरकार के खिलाफ जोरदार नारेबाजी की और कहा कि लोकतांत्रिक तरीके से अपनी बात रखने वाले छात्रों पर बल प्रयोग स्वीकार्य नहीं है। प्रदर्शन के दौरान कांग्रेस नेताओं ने कहा कि छात्रों की आवाज दबाने के बजाय सरकार को उनकी मांगों पर संवाद करना चाहिए। नेताओं ने आरोप लगाया कि लोकतांत्रिक अधिकारों का सम्मान करने के बजाय आंदोलन को बलपूर्वक दबाने का प्रयास किया गया। कांग्रेस ने पूरे मामले की निष्पक्ष जांच कर दोषियों के खिलाफ कार्रवाई की मांग की। दिल्ली में हुई कथित पुलिस कार्रवाई के विरोध में गोंदिया में हुए इस प्रदर्शन से कुछ समय के लिए राजनीतिक माहौल गर्मा गया। कांग्रेस ने मांग की है कि छात्रों पर हुई कथित कार्रवाई की निष्पक्ष जांच कर जिम्मेदार अधिकारियों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाए ताकि लोकतांत्रिक अधिकारों की रक्षा सुनिश्चित हो सके। नीटची पेपर परीक्षेमध्ये जो पेपर फुटीचं प्रकरण समोर आलं त्यानंतर या देशातील विद्यार्थ्यांनी जंतर मंतरमध्ये आंदोलन केलं। त्या आंदोलनामध्ये सोनम वांगचुक जे शास्त्रज्ञ आहेत ज्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला। काँग्रेसचे नेते आदरणीय राहुल गांधी यांनी छात्रों की गूंज या नावाने हे आंदोलन आधीच पुकारलेलं होतं। अशा वेळेस परवाच्या दिवशी ते आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदीच्या या हिटलरशाही वृत्तीमुळे झाला। अनेक देशातील लहान लहान मुला मुलींवर लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, मरेपर्यंत मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। इथपर्यंतच हिटलरशाही थांबली नाही तर नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये RSS आणि भाजपने गुंड जे पोसून ठेवलेले होते, जे खाजगी सुरक्षा रक्षक होते, त्यांनी सुद्धा या देशातील विद्यार्थ्यांना पिटाई करण्याचं काम केलं। याचा जाब विचारण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदींना परवाच्या दिवशी आमचे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये या देशाच्या संसदेमध्ये त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला। या विषयावर चर्चा घडवून आणावी म्हणून त्यांनी मागणी केली, परंतु ही मागणी धुडकावून लावल्यामुळे काल नंतर मग नाईलाजास्तव काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या सगळ्या सदस्यांनी आदरणीय विरोधी पक्षनेते लोकसभेचे राहुल गांधी आणि राज्यसभेचे मल्लिकार्जुन खरगे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये प्रधानमंत्री आवासाच्या समोर धरणे कार्यक्रम आयोजित केला। 3 तासाच्या धरणे दिल्यानंतर त्या ठिकाणी जितेंद्र प्रसाद नावाचे मंत्री त्या ठिकाणी आले। त्यांनी मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला, बाहेर येऊन मीडियाला बाईट वेगळी दिली, परंतु चर्चा घडवून आणण्यामध्ये त्यांनी कुठलीही सक्रियता दाखविली नाही। अशा खोटारड्या सरकारवर विश्वास करायचा कसा? आंदोलन हा जो आहे हा विद्यार्थ्यांशी जे झालेला जो खऱ्या अर्थानं नीट पेपर असो किंवा आणखी त्याचा निकाल असो, या सगळ्या गोष्टी जेव्हा रोज घडत असताना देशाचा पंतप्रधान त्याच्यावर काही बोलत नाही, त्याच्यावर कुठली चर्चा करत नाही, त्याची जबाबदारी तो स्वतः स्वीकारत नाही आणि म्हणून अशा पद्धतीचं मूर्ख बनवणारा देशाचा पंतप्रधान असेल तर त्याला पहिल्यांदा सत्तेवर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही। त्याचबरोबर अमित शहासारखा गृहमंत्री या माणसाने विरोधी पक्ष नेत्याला ज्या पद्धतीनं अमानुष पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न केला, राहुल गांधींच्या नाकामधून ब्लड निघायला लागला, इथपर्यंतचे हाल करणारे हे इंग्रजचे काही प्रतिनिधी आहेत का? इंग्रजांची हे काही औलाद आहे का की ज्या पद्धतीने जनतेच्या प्रश्नासाठी जर कोणी मागणी करत असेल तर त्याला अमानुष पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून अशा अनेक घटना आज देशपातळीवर दिसत आहेत। आणि म्हणून त्या संदर्भामध्ये काल झालेल्या घटनेच्या संदर्भात ज्या विद्यार्थ्यांना मारहाण, ज्यांचं रक्त निघाला, काही मुलं ॲडमिट झाले, राहुल गांधी असेल, अखिलेश यादव असतील, सुप्रिया सुळे असतील, आणखी इतर जे काही विरोधी पक्षाचे नेते असतील, या लोकांवर जो व्यवहार या लोकांनी सरकारच्या वतीने केला त्याचा निषेध करण्याच्यासाठी आणि जे काही गुन्हे यांनी दाखल केले असतील ते गुन्हे मागे घेण्यात यावं या संदर्भामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं हे आज आम्ही या ठिकाणी डेप्युटेशन देण्याच्या संदर्भात आणि रस्त्यावर
त्यांच्या विरोधाभास करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. एवढंच आज मला सांगायचं.